नमस्कार मंडळी। तर गणपती बाप्पा आता जवळच आलेले आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी लवकरच होणार आहे। पण गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी आपण ही खूप जल्लोषात उत्साहात करत असतो आणि सुरुवात ही डेकोरेशन पासून होत असते, हो की नाही। तर मग डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं याचं भलतं मोठं टेन्शन येतं आपल्याला। तर तेच टेन्शन आज मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमचं कमी करणार आहे। तर काही छोट्याशा इमेजेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओज बघून तुम्हाला थोडी तरी आयडिया येऊन जाईल। पेपासून सुद्धा आपण डेकोरेशन छानपैकी बनवू शकतो। इको फ्रेंडली सुद्धा आपण गणपती डेकोरेशन छान पद्धतीने बनवू शकतो। तर याच्या बेसिक काहीतरी आयडियाज मी तुमच्यासाठी किंवा इमेजेस तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओज आवडला किंवा काही बेसिक आयडियाज ज्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्या जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तसे तर माझी डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे। माझ्या डेली रूटीनमध्ये काय चालतं काय नाही हे तुमच्यासोबत मी शेअर करत असते। पण म्हटलं अशा छोट्या युनिक आयडियासुद्धा तुमच्यासाठी घेऊन याव्या आणि काहीतरी नवीन व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन यावे, जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी हेल्प झाली तेवढं माझ्यासाठी चांगलंच आहे, हो की नाही। तर चला आता मी जास्त माझी बडबड करत नाही। तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओज बघा आणि त्यातून छानशा अशा आयडिया घ्या आणि गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करा। कारण गणपती बाप्पा आपल्या घरी हे वर्षातून एकदाच येत असतात, हो की नाही। मग त्यांच्यासाठी छानसं युनिक असं डेकोरेशन तर झालंच पाहिजे, कारण की ते आपल्या घरामध्ये 10 दिवस राहणार असतात। 10 दिवस म्हणजे मखर त्यांचंच हे घर असतं, हो की नाही। जे काही डेकोरेशन आपण करणार आहे तेच मला असं वाटतं की गणपती बाप्पाचं घर असणार आहे। सो ते घर अगदी छान असं प्रसन्न असं झालं पाहिजे की नको, म्हणूनच अशा आयडिया तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। आणि माझं तरी काय म्हणणं आहे की गणपती बाप्पाला असं झगमगाट नको, त्याला लायटिंगचा असा त्रास नको, खूप लायटिंग वगैरे पण नको, सिम्पल सोबर असं डेकोरेशन हवं असं माझं तरी मत आहे। पण ज्याची त्याची चॉईस असते, त्याचा आवड निवड ही वेगळी असते। सो मला जसे मखर आवडतात किंवा जसं मला डेकोरेशन आवडतं गणपती बाप्पासाठी त्याच पद्धतीच्या इमेजेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। माझी तरी अशी इच्छा असते की खूप झगमगाट नको, खूप लायटिंग नको किंवा खूप असं गर्दी नको गणपती बाप्पाला। जेवढे होईल तेवढं असं सुटसुटीत आणि मोकळं असं डेकोरेशन असेल तर गणपती बाप्पाचा पण जीव गुदमरणार नाही, हो की नाही। तुम्हीच विचार करा ना, 9-10 दिवस जर तुम्हाला एकाच रोषणाई खाली ठेवलं किंवा खूप फुलांच्या याच्यामध्ये ठेवलं तर तुमचा जीव गुदमरणार नाही का, हो की नाही। तर त्याच जरा कन्सेप्ट मी डोक्यामध्ये घेतल्या आणि म्हटलं चला त्याच टाईपच्या काहीतरी इमेजेस तुमच्यासोबत शेअर करूया आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। सो काय वाटतं तुम्हाला माझे इमेजेस बघून आणि माझे विचार बघून मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा।